ही गोष्ट आहे तलवारीपेक्षा मोठा असलेल्या न्यायाची आणि पराक्रमापेक्षा महान असलेल्या माणुसकीची. ही गोष्ट आहे छत्रपती शिवाजी महाराजांची. स्वराज्य उभारताना शिवाजी सतत प्रवासात असत. ही सेना फक्त युद्धासाठी नव्हती, ही जनतेच्या रक्षणासाठी होती. गावातून जाताना लोक आदराने पाहिजे, कारण ही सेना भीती निर्माण करत नव्हती, ती सुरक्षितेचा विश्वास देत होती. पण कधी कधी या प्रवासात लहान गोष्टी नजरेतून सुटतात. समोरच्या शेतात एक नांगर मोडलेली होती. शेतकरी उदास होता, त्याचा नांगर मोडला होता आणि त्याचबरोबर त्याची आशा देखील मोडली होती. शिवाजी महाराजांच्या याकडे लक्ष गेले आणि त्यांनी दुर्लक्ष केले नाही. ते शेतकऱ्याच्या जवळ गेले आणि त्याला विचारले. शेतकऱ्याने सांगितले, सायंकाळी सेना पुढे चालत होती आणि एका क्षणात नांगर मोडला. तो अपघात होता, हेतू नव्हता, पण नुकसान झालं. सेना पुढे निघून गेली, पण मागे राहिला एका कुटुंबाचा उदरनिर्वाह. महाराजांसाठी स्वराज्य म्हणजे फक्त सत्ता नव्हती, तर जबाबदारी होती. शिवाजी महाराजांनी स्पष्ट सांगितलं, शेतकरी हा स्वराज्याचा कणा आहे, त्याचं नुकसान होणं म्हणजे स्वराज्याचं नुकसान. महाराजांनी त्या शेतकऱ्याला नवा नांगर घेण्यासाठी मदत केली. ही दान धर्माची कृती नव्हती, ही न्यायाची कृती होती. म्हणूनच इतिहासात शिवाजी महाराज फक्त पराक्रमी योद्धा म्हणून ओळखले नाही, तर ते ओळखले गेले न्यायाने राज्य करणारा राजा माणूस. म्हणून त्यांना म्हटले जाते जनतेचा राजा.